नमस्कार, मी नीता सुर्वे खूप खूप स्वागत करते तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। बऱ्याच सखींनी मला सांगितलेलं की याच्यावरती व्हिडिओ बनवा, पण काही कारणामुळे मला बनवता नाही आला। तर चला आजच्या विषयाला सुरुवात करूया। आजचा विषय आहे की हार्निया काय आहे, हार्निया कशामुळे होतो आणि हार्नियाचं ऑपरेशन माझं झालं त्याच्यानंतर मी अशी काय काळजी घेतली जेणेकरून व्यायाम न करता, वर्षभर व्यायाम न करता मी मेंटेन आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिला हे सांगू इच्छिते की हा व्हिडिओ या दृष्टिकोनातून नका बघू की कोणी यूट्यूबर सांगते, कोणी योग शिक्षिका सांगते आहे। या उद्देशाने बघा की एक तुमची मोठी बहीण किंवा छोटी बहीण तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे। तर हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे। तुम्हाला गरज वाटली तर तुमच्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करा। खूप अशी माहिती उपयोगी आहे ती मी या व्हिडिओतून माझ्या अनुभवातून खास करून तुम्हाला शेअर करत आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट की हार्निया काय आहे। तर हार्निया एक सिंपल थोडक्यात बघायला गेलं तर जे आपल्या आतड्या असतात ते लूज होतात आणि बाहेरच्या दिशेला येतात। दुसरी गोष्ट हा होतो कशामुळे, तर आपल्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त वजन उचलल्यामुळे हा होऊ शकतो। जास्त शारीरिक श्रम म्हणजे आपल्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त आपण शारीरिक हालचाल करत असू त्यांना हा होतो। काही नवजात बालकांना हा जन्मतः सुद्धा असतो आणि ज्यांचे पोटाच्या ठिकाणचे काही सर्जरी झाल्या असतील त्यांनाही हार्निया होण्याची नंतर शक्यता असते। तर अतिरिक्त भार आपल्या शरीरावरती पडल्यामुळे तिकडचे जे आतडे असतात ते लूज होतात, त्या बाहेरच्या दिशेने डोकावतात किंवा त्या दुसऱ्या अवयवाच्या कार्यात अडथळा आणू शकतात, त्यालाच बोलतात हार्निया। याच्यावरती उपाय काय, तर ह्याच्यावरती कोणतंही औषध नाही आहे। ह्याच्यावरती एक मात्र उपाय आहे, सर्जरी करणं। ह्याच्यामध्ये लेझरचं ऑपरेशन सुद्धा होतात, ओपन ऑपरेशन सुद्धा होतात आणि माझं ओपन ऑपरेशन झालेलं आहे। तर आता मी सुरू करते माझी जर्नी की मला कशामुळे हार्निया झाला आणि कसं मी एक माझा प्रवास आज इथपर्यंत केलेला आहे। हार्निया झालेला होता तो पहिल्या सी सेक्शन नंतर, सिझेरियन डिलिव्हरी नंतर, पण तेव्हा मला माहिती नव्हती की ह्याला हार्निया म्हणतात। थोडंसं बेंबीचा भाग वरती होता आणि दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळी जसा गर्भ वाढतो, आपलं पोट जसं वर येतं गर्भ वाढल्यामुळे, त्याच्यामुळे तो भाग बेंबीचा खूपच वरती आला। मला वाटलं आता डिलिव्हरी झाल्यानंतर पूर्ववत होईल, पण तसं काही झालं नाही, तो भाग असा वरतीच राहिला। आणि जेव्हा मी स्कॅनला जायची सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळी 5 महिन्यांनी 9 महिन्यांनी जे स्कॅनिंग करतात तेव्हा तिथे स्कॅन करणारे डॉक्टर्स बोलायचे की हा हार्निया आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला सर्जरी करावी लागेल। तेव्हा मला कळालं की हा हार्निया आहे, कारण मला काही दुखायचं नाही, काही त्रास व्हायचं नाही, काहीच प्रॉब्लेम नव्हता। इवन सर्जरी करेपर्यंत मला हार्नियाचा काहीच त्रास नव्हता। तर बऱ्याच केसेसमध्ये असं होतं की काही त्रास होत नाही, पण याची सर्जरी करणं हे फार महत्त्वाचं आहे। ते का, ते मी पुढे तुम्हाला सांगते। मला हार्निया कशामुळे झाला, तर पहिला सी सेक्शन नंतर जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली नाही गेली। आईकडे मी 1 महिना होती, तोपर्यंत आराम केला, स्वतःच्या घरी आली। बाळ लहान होतं आणि लहान बाळ माहिती असेल की कसं रडतात, काय करतात, आपल्याला दूध पाजायला तासनतास बसावं लागतं बऱ्याच आयांना, तसं मलासुद्धा तासनतास बसावं लागायचं। नॉर्मली जे आईची एक नवीन आईची कहाणी असते तीच। आणि सासू पण माझी आजारी असायची, घरात ती, मी आणि माझं लहान बाळ तेच असायचं। तर घरातली मॅक्झिमम कामं ही माझ्यावरतीच पडायची आणि ती काळजी जी 6 महिने घेतली पाहिजे ती न घेतल्यामुळे, म्हणजे जसं उठबस करणं, शारीरिक श्रम करणं, ते केल्यामुळे हार्निया मला झाला। पण मला माहिती नव्हता की तेव्हा तो हार्निया आहे आणि नंतर त्याला असं स्वरूप येईल। बेंबीचा भाग थोडासा वरती दिसायचा, जाणवत होतं की काहीतरी आपल्या शरीरात बदल आहे, पण एवढं मी लक्ष दिलं नाही। तर माझं हे सांगणं आहे की जर तुमचं सी सेक्शन असेल आणि तुम्हाला काही त्रास होत नसेल तरी पहिले 6 महिने खूप काळजी घ्या आणि डॉक्टर आपल्याला पट्टा सजेस्ट करतात तो लावा। मी तेव्हा फक्त 1 महिनाच पट्टा लावला आणि नंतर सोडून दिला, कारण मला वाटायचं मी ओके आहे, ठीक आहे, मी सगळं काही करू शकते। कारण सी सेक्शन नंतर म्हटलं जातं की कंबर दुखते, जिथे इंजेक्शन दिलं आहे तो भाग दुखतो किंवा मणका दुखतो, तसं मला काही त्रास कधीच झाला नाही आतापर्यंत। पण मला हा हार्निया झाला सी सेक्शनमुळे। दुसऱ्या बाळाच्या वेळीसुद्धा मला असा काही त्रास झालेला नाही, पण नंतर तो भाग जास्त उंच होत गेला आणि माझा हार्निया 2 इंच वाढला। आणि अशाच वेळी माझ्या रिलेटिव्हमध्ये सुद्धा एकांना हार्निया झाला, लगेच त्यांनी दुसऱ्या महिन्यात ऑपरेशनसुद्धा केलं आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू पण करून घे, तू पण करून घे, नंतर जाऊन त्रासेस होतात। तर मला काही त्रास होत नव्हता आणि माझा विचारही नव्हता की सर्जरी आपण करू। पण ज्या वहिनी आहेत त्या बोलल्या की नाही तू करून घे। आणि मी थोडंसं स्टडी केलं तर हार्निया जो असतो
या काय होतात, आतड्या लूज झाल्यामुळे होतो आणि जर तो मोठा होत गेला तर त्या आतड्या एकात एक गुंततात आणि नंतर जी सर्जरी होते ती करावीच लागते, कारण बरेचसे काही प्रॉब्लेम्स बॉडीमध्ये क्रिएट होतात आणि तेव्हा त्याच्यात जाळी बसवता येत नाही. तर असं मी गेल्या वर्षी हार्नियाचं ऑपरेशन केलं. मनामध्ये भीती हीच होती, काही मला त्रास होत नाही तर करायचं का, म्हणून मी थोडं इग्नोर करत होती. फक्त एवढंच आहे की आपली मुलं लहान आहेत तर घरातलं कसं काय मॅनेज होईल, काय होईल, हे असे बरेच सगळे विचार होते आणि त्याच्यामुळे माझी करायची इच्छा नव्हती आणि दुसरा त्रासही नव्हता. पण माझी मोठी बहीण आहे, ती बोलली की 2 महिने माझ्याकडे राहायला ये, पण तुझं हार्नियाचं ऑपरेशन तू करून घे, नंतर जाऊन तुझी मुलं लहान आहेत, काही मोठा प्रॉब्लेम होऊ नये. तर एक ताईकडनं मला सपोर्ट मिळाला चांगल्यापैकी. तर मी डोंबिवलीला, माझी बहीण डोंबिवलीला राहते, तिच्याचकडे प्लॅन केला की राहणार मी ऑपरेशन केल्यानंतर. आणि जेव्हा मी डॉक्टरांना दाखवलं ते बोलले की ह्याचं ऑपरेशन आता ओपनच करावं लागणार, कारण हा 2 इंचापर्यंत वाढलेला आहे. स्कॅन केल्यामध्ये कळालं हे सर्व. आणि मग माझी सर्जरी झाली. 2 महिने मी प्रॉपर रेस्ट केलं ताईकडे. तेव्हा माझं वजन, तर मेन मुद्दा महत्त्वाचा की वजन, हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी माझं वेट 48 होतं, 48 होतं. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर 3 दिवस सलाईनवर, नंतर लिक्विड डाएट दिला जातो करायला, कारण पूर्ण आपल्या आतड्या ज्या असतात त्या सेट करून जाळी बसवली जाते आणि त्याच्यामुळे 1-2 दिवस लिक्विड डाएटवर. तर 1 किलो वजन कमी झालेलं. घरी आली तेव्हा 47 वजन होतं. त्याच्यानंतर मेडिसिन चालू होते 2 महिने, तर त्याच्यात माझं वजन 50पर्यंत गेलेलं. पूर्ण एप्रिल, मे, जून असे हे 2 महिने, म्हणजे एप्रिलचा मध्य ते जूनचा मध्य, शाळा चालू होईपर्यंत मी ताईकडे होती. माझी मुलं आणि मी चांगलं रेस्ट केलं, आराम भेटला, डाकेसुद्धा चांगले झाले. ओपन सर्जरी होती त्याच्यामुळे जरा जास्त केअर केलं. डॉक्टरांनी सांगितलेलं कचरासुद्धा काढायचा नाही, कारण हा जो प्रकार आहे तो परत होऊ शकतो. कारण हार्निया मेन काय, आतमध्ये लूज पडलेलं आहे, तिथे तुम्ही आता स्टिचेस केलेले आहेत आणि परत तुम्ही हालचाल करताय, शारीरिक श्रम करताय, तर ते परत होऊ शकतं. आणि त्याच्यावर एक मात्र उपाय हाच आहे की सर्जरी. तर मनामध्ये एक ठाम होतं की आत्ता परत काही करायचं, असा हेल्थ इश्यू व्हायला द्यायचा नाही. आणि डॉक्टरांनी मला तेव्हा पण पट्टा सजेस्ट केला आणि बोलला की हा पट्टा तुला 6 महिने लावायचा आहे. तर मी आता वर्षभर पट्टा लावलेला आहे. तुम्ही बघणार की आता माझं पोट बिलकुलही नाही. माझे 2 सी सेक्शन आणि हार्नियाचं ओपन ऑपरेशन झालेलं आहे. बिलकुलही माझं पोट राहिलेलं नाही आहे. हार्नियामुळे थोडंसं माझं पोटही दिसायचं. आणि त्याच्या आधी मी वेट लॉस केलेलाच होता, 10 किलो स्वतःचं. माझं वेट 50पर्यंत गेलेलं, 48 ते 50, 2 किलो वाढलेलं. मी घरी आली आणि घरी आल्यानंतर आता इथे 2 महिने झालेले होते. माझी औषधं संपलेली होती, बऱ्यापैकी बॉडी हील झालेली होती. डॉक्टरांनी फक्त एवढंच सांगितलेलं की जास्त उठबस करू नको, जास्त शारीरिक श्रम एवढ्यात करू नको आणि कुठलाही व्यायाम, इव्हन प्राणायाम पण करायचा नाही. पोटावरती स्ट्रेच बिलकुलही द्यायचा नाही. हे सगळे नियम मी पाळले आणि त्याच्यात माझं वजनही मेंटेन ठेवलं. एक तुम्हाला सांगायचं राहून गेलं, जर वेट जास्त असेल ना तरीसुद्धा हार्निया होतो, वजन जास्त असेल तरीसुद्धा हार्निया होतो. पण मला हार्निया सी सेक्शनमुळे झालेला, कारण माझं आधी वजन नव्हतं. माझे प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही बघितले असेल तर मला चिकनगुनिया झालेला, त्याच्यात माझं वजन 58पर्यंत जाऊन पोचलेलं. तर माझं वजन आधी जास्त नव्हतं, त्यामुळे मला कन्फर्म आहे की हे सी सेक्शनमुळेच मला झालेलं. तर सी सेक्शननंतर मी चालू केलं इंटरमिडिएट फास्टिंग, म्हणजे रात्री जेवल्यानंतर पुढचे 14 तास उपाशी राहायचं. त्याच्यात काही खायचं नाही, पाणी पिऊ शकतो आपण किंवा ब्लॅक टी आणि ब्लॅक कॉफी घेऊ शकतो. तर हप्त्यातून 2-3दा मी इंटरमिडिएट फास्टिंग करायला सुरू केलं. इंटरमिडिएट फास्टिंग कोणी करू नये? ज्यांचा BP लो होत असतो, ज्यांना हायपर ॲसिडिटी, पित्ताचा त्रास असतो, बाळंतीण स्त्रिया आहेत, ज्यांचं डायबिटीज नेहमी फ्लॅक्च्युएट होत असतं, रक्तातील साखर नेहमी कमी जास्त होत असते, शिवाय ज्यांची काही औषधं चालू आहेत त्यांनी फास्टिंग करू नये. दुसरी गोष्ट, जेवण, चावताना जेवण, हे चावून जेवणं, जे मी बेसिक आधी गोष्टी करत होते त्याच मी कंटिन्यू ठेवल्या, की आरामात जेवायचं, घाई करायची नाही, चावून जेवायचं, अन्न पातळ झाल्यावर पोटात घ्यायचं. आता बरेच जण ही व्हिडिओ माझी पहिल्यांदाच बघत असतील, तर मी त्यांना हे सांगू इच्छिते की कधीही तुम्ही जेवताय तर कमीत कमी अर्धा तास हा जेवणाला द्यायचा आहे. अन्न पातळ झालं की पोटात घ्यायचं आहे. आपल्या लाळेमध्ये एक अल्फा मायलेज घटक असतो, तो आपल्या अन्नात मिक्स होणं गरजेचं आहे. तो अन्न पचवायचं काम करतो आणि पोटात गेल्यानंतर त्याची पोषण मूल्य जी आहेत शरीर शोषून घेतं आणि शोषून घेतल्यामुळे त्याचं ग्लुकोज बनल्यामुळे आपल्याला दुसरी भूक लवकर लागत नाही आणि आपल्याला चांगले एनर्जी पण वाटते. आणि जेव्हा आपण घाईघाईत जेवतो तेव्हा ते अन्न जे असतं ते तुकड्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जातं, ते व्यवस्थित पचलंच जात नाही.
पचलं न गेल्यामुळे त्याचं ग्लुकोज बनत नाही, आपल्याला ऊर्जा मिळत नाही. आपण जेवतो का? ऊर्जेसाठी ना. तर चावून जेवणे ही बेसिक गोष्ट जी मी प्रत्येक व्हिडिओत माझ्या सांगते किंवा बऱ्याच जणींनी माझ्या गोष्टी फॉलो करून जे वेट लॉस फॅट लॉस केलेलं आहे. मुख्य आहे चावून जेवणे. ही गोष्ट मी कंटिन्यू आजही करते आणि ही लाईफ टाईम करायची आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की फक्त वेट लॉस करेपर्यंतच हे सांभाळायचं आहे. नाही, ही बेसिक आहे. आपल्या अभ्यासात पण आपल्याला सांगितलेलं आहे लहानपणीच की 32 वेळा चावून जेवा, अन्न चावून चावून जेवा. प्रत्येक डायटिशियन न्यूट्रिशनचेही तुम्ही व्हिडिओ बघणार तर ते हेच सांगणार की चावून जेवायचं, अन्न पातळ झाल्यावर पोटात घ्यायचं. ते ह्या बेसिक गोष्टीवरती मी कायम ठेवली. इंटरमिडिएट फास्टिंग केलं आणि 3 महिने मी काही वॉकिंग वगैरे सुद्धा केलेलं नाही आहे, कारण मला सांगितलेलं की शारीरिक श्रम बिलकुलही करायची नाही, शरीराची हालचाल करायची नाही. 3 महिन्यानंतर थोडं थोडं मी वॉकिंग करायला घरातच सुरू केलं. इव्हन जेवल्यानंतर पण वॉकिंग करायचं नाही असं मला सांगितलेलं. तर घरात चालायची, फिरायची आणि फक्त उभं राहून जेवण बनवायची. पहिले 7-8 महिने मी खूप काळजी घेतली आणि हल्लीच आता 2-3 महिन्यापासून मी व्यायाम करायला सुरुवात केलेली आहे. ते पण मी फक्त उभे राहून स्टँडिंग वर्कआउट करते. मी खाली वाकत नाही, मी जास्त उठबस करत नाही, कारण मला असं वाटतं की ह्या परत होऊ नये. कारण यावेळी तर ताईने माझ्या बोलवलं मला 2 महिने रेस्ट करायला की मी करेल तुझं सगळं, नंतर कोण करेल. नेहमी तर पाहुणे किंवा पाहुणे नाही, बहीणच होती, पण असं आपल्याला पण आवडत नाही ना. तर स्वतःची काळजी घेणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर मी स्वतःची काळजी घेतली, स्वतःला मेंटेन ठेवलं. आता मी व्यायाम करते, उभे राहून करते, कारण हे कसं आयुष्यभर एक जपायचं आहे. आणि पट्टा तुम्हाला दाखवते. तुमचंही कुठलंही ऑपरेशन झालं असेल तर डॉक्टरांच्या विचाराने तुम्ही हा पट्टा लावा. 6 महिने सी सेक्शन झाल्यानंतर 6 महिने ते 1 वर्ष तुम्ही पट्टा लावा, जेणेकरून बेली फॅट पण सुटणार नाहीत आणि असा काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. हे सगळ्या सखींना मी आवर्जून सांगते. आणि मी सर्व काळजी घेतली यावेळी जी डॉक्टरांनी मला सांगितली ती. जसं सी सेक्शन झाल्यानंतर मी आधी स्वतःची एवढी काहीच काळजी घेतली नव्हती, कारण मला वाटायचं मी ठीक आहे, ओके आहे, मी करू शकते सगळं आणि मी करत राहिली. आता पण करू शकत होते, पण डॉक्टरांनी सांगितलेलं ते सगळे नियम मी फॉलो केले. आणि पट्टा, मेन पट्टा, आता ज्यांचेही सी सेक्शन झालेले आहेत त्यांनी सुरुवातीलाच आपण पट्टा लावतो, नंतर आपल्याला वाटतं आपण ओके आहे, ठीक आहे, आपण करू शकतो सगळं, मी स्ट्रॉंग आहे. पण तसं नाही. स्वतःची काळजी घेणं हे फार गरजेचं आहे. जुन्या बायका बोलायच्या की नॉर्मल डिलिव्हरी होऊन दे, सी सेक्शन नको होऊन दे. पण माझं जेव्हा सी सेक्शन झालेलं ना, तेव्हा मला वाटलं अरे बरं झालं सी सेक्शन झालं, मोकळी झाली मी. कारण नॉर्मल डिलिव्हरीसाठी ज्या लेडीज यायच्या त्यांचं ते ओरडणं म्हणजे कळा वगैरे येणं, तर मला ते असं म्हणजे हे वाटलेलं की नाही, सी सेक्शन होते ना, ओके, मस्त आहे, चांगलं आहे, काही त्रास होत नाही, पटकन आपण मोकळे होऊन जातो. पण नाही, सी सेक्शन हे आपल्या आरोग्याच्या किंवा दूरच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही आहे. काही ना काही प्रॉब्लेम होतो. मला मणक्याचा, पाठीचा काहीच त्रास नाही, पण मला हा हार्नियाचा त्रास झाला. तर सी सेक्शन झाल्यानंतर कमीत कमी 6 महिने तुम्ही पट्टा लावा. हा बघा, हा माझा पहिला पट्टा, तो गेल्या वर्षी आता मी वर्षभर वापरला, वापरून लूज झाला. तर आता मी हा दुसरा पट्टासुद्धा घेतलेला आहे. हे बघा, कारण मला आता लाईफ टाईम केअर करायचं आहे. एक्सरसाइज करताना, हेवी काही वर्क करताना, म्हणजे हेवी तर उचलायचंच नाही आहे. एक काळजी म्हणून हा पट्टा मला लाईफ टाईम एक्सरसाइज, योगासनं करताना लावायचा आहे. तर अशा प्रकारे सगळ्यात पहिलं माइंडला आपल्या सेट करायचं की मला कशा पद्धतीने राहायचं आहे, मानसिक तयारी करायची. मी सुद्धा तेव्हा मानसिक तयारी केली की नाही, माझं वजन मी वाढू देणार नाही आणि त्या रीतीने स्वतःची केअर केली. स्वतःची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण आपण आहोत, आपली फॅमिली आहे आणि फॅमिलीतले प्रॉब्लेम्स आहे आणि ते सॉल्व करणारे शेवटी आपणच आहोत. आणि शेवटपर्यंत एकच महत्त्वाचं आहे, सगळ्यात पहिलं उठून वॉशरूमला जाता येणं. जेवण आपल्याला कोणीही भरवू शकतं, ठीक आहे, औषध पाणी आपल्याला कोणीही देऊ शकतं. तर आता या एजमध्ये मी हेच सांगेन की सेल्फ केअर करा. आपल्याला कळत असतं की आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होतोय, पण आपण लक्ष देत नाही. मला सुद्धा कळत होतं, समजत होतं की हा काहीतरी बदल आहे, पण मला त्रास होत नव्हता. इव्हन आता मी हे सांगते की डॉक्टर सांगतायत तुम्हाला की वेट कमी करा आणि मग तुम्ही लागू नका वेट लॉस जर्नीला. आधीच तुम्ही बघा वेट वाढते तर वेट कमी करा. तर मीही जास्त त्रास होण्याच्या आधी, म्हणजे मला काही त्रास नव्हता, तर हार्नियाचं ऑपरेशन करून घेतलेलं आहे आणि चांगल्या रीतीने ते सक्सेस झालं. आणि मी हीच काळजी घेईन की तो परत होऊ नये, कारण बऱ्याचशा केसेस मी अशा बघितल्या आहेत, त्या बऱ्याच सखींनी, म्हणजे आता जे माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यांना परत 4-5 वर्षांनी हार्निया झाला आणि परत त्यांना सर्जरी करावी लागली. तर ऑपरेशन झाल्यानंतर असं नाही की ओके सगळं ठीक आहे. काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. स्वतःची काळजी घ्या आणि कुठलीही सर्जरी झाल्यावर आपण वेट मेंटेन ठेवू शकतो. बेसिक गोष्टी आहेत, चावून जेवणं,
इंटरमिडिएट फास्टिंग तुम्ही करू शकता मेडिसिन संपल्यानंतर. मेडिसिन चालू असेल तर थोडा तुम्हाला नाश्ता हा केलाच पाहिजे. आणि जर वॉकिंग वगैरे तुम्हाला अलाउड असेल तर वॉकिंग वगैरे घरात तुम्ही करू शकता. हेवी एक्सरसाइज, योगा, प्राणायाम 6 महिने काहीच नका करू. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही चाला.